किरण रिजिजू यांना इतिहासाची पानं चाळताच येत नाही, वाचताच येत नाही असं माझं मत. बंगालमधनं निवडून आलेले अटल बिहारी आपले बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेवर आले, फाळणी झाली आणि भारताचा जो ज्या भागातनं बाबासाहेब आंबेडकर निवडून आले होते तो भाग पाकिस्तानमध्ये गेला, पूर्व पाकिस्तानमध्ये गेला, ज्याला आताचा बांगलादेश म्हणतात. बाबासाहेब यांचं सदस्यत्व गेलं. त्या संविधान सभेवरती बाबासाहेब आलेच पाहिजे ही काँग्रेसची धारणा होती आणि म्हणून परत एकदा नेहरू आणि गांधींनी निर्णय घेतला आणि मुंबईतून बाबासाहेबांना संविधान सभेवर पाठवलं. त्याच संविधान सभेवरती काँग्रेसची पूर्ण मेजॉरिटी होती, 90% सदस्य काँग्रेसचे होते. त्या संविधान सभेमध्ये ठराव पारित करून त्या संविधान सभेमध्ये ड्राफ्टिंग कमिटी, संविधान लिहिण्याची संपूर्ण जबाबदारी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर टाकली. मतभेद हे राजकारणात होतच राहतात. आधी कोणी नाही म्हणालं तरी नेहरू आणि वल्लभभाई पटेल यांचे मतभेद होते, पण पॉझिटिव्ह आणि हेल्दी मतभेद होते. म्हणजे वल्लभभाई पटेलांची जेव्हा आम्ही पत्र वाचतो नेहरूंना लिहिलेली आणि नेहरूंचे वल्लभभाई पटेलांना, त्यांची प्रगल्भता, त्यांचं ज्ञान, त्यांचं एकमेकांविषयी असलेलं प्रेम हे सगळं त्याच्यात दिसतं. न वाचता काही बरळणं हे सध्या किरण रिजिजूंचं काम आहे. त्याच्यात काय आता हा नवीन इतिहासाचं नवीन पान लिहिण्याचं काम बीजेपीचे नेते करतील. बाबासाहेब कसे वारले, बाबासाहेबांना शेवटच्या क्षणाला काय त्रास होत होता, सर्वात त्यांना त्रास कसला झाला. जर बाबासाहेबांना मनापासून यातना झाल्या असतील त्या एकाच गोष्टीच्या होत्या, या भारतातला भेदभाव, या भारतातला जातीपाती, अछूतछूत, सुवर्ण दलित, हे आयुष्यभर बाबासाहेबांच्या हृदयाला झालेल्या यातना होत्या, त्या यातना निर्माण झाल्या होत्या. आणि त्या या कोणामुळे झाल्या होत्या? हे छूत अछूत आणि आम्ही संविधान मानत नाही हे कोण म्हणत होतं? बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाला विरोध कोणी केला हे काय वेगळं सांगायला पाहिजे मी आता? किरण रिजिजूंनी त्याच्यावर भाष्य करावं.